गेल्या 30 वर्षांपासून आदिवासी विभागातील शासकीय आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा देणाऱ्या पोपट हिरागीर गोसावी हे सेवेतून सेवानिवृत्त झाले। अत्यंत प्रामाणिक सच्चा शिक्षक, कुठलाही मीपणा नसलेल्या पोपट गोसावी यांचा सेवापूर्ती सोहळा संगमनेर तालुक्यातील साकूर येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये अत्यंत भावुक वातावरणामध्ये पार पडलाय। गेल्या 4 वर्षांपासून साकूर येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये ते कार्यरत होते, मात्र त्यांना निरोप देण्यासाठी यावेळी खास तयारी करण्यात आलेली होती। त्यासाठी हॉल सजवण्यात आलेला होता। जेव्हा सेवापूर्ती सोहळ्याचा क्षण आला तेव्हा पोपट गोसावी आणि पत्नी नंदा गोसावी यांच्यावर एंट्री करताना विद्यार्थ्यांनी फुलांची उधळण केली। यावेळी संपूर्ण उपस्थितांसह पोपट गोसावी यांच्या डोळ्यात अश्रू तरळताना बघायला मिळालं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत सरस्वतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि सोहळ्याचा प्रारंभ विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाला। त्यानंतर पोपट गोसावी आणि नंदा गोसावी यांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर असा सत्कार करण्यात आला। 30 वर्षांपासून पोपट गोसावी यांनी अनेक शासकीय आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले। इंग्रजी हा त्यांचा आवडता विषय होता। शिकविण्याची पद्धत देखील त्यांची वेगळीच होती। अत्यंत प्रामाणिक आणि साधेपणाने राहून शिक्षक विद्यार्थ्यांची त्यांनी मन जिंकली। अक्षरशः मी शिक्षक आहे असं न समजता एखाद्या शिपायासारखं हातात झाडू घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ करण्याचं कामही केलं। त्यांची ही कृतीच अनेकांना आश्चर्य करणारी वाटली। यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोज पैठणकर यांनी मनोगत व्यक्त करताना पोपट गोसावी यांच्यासारख्या शिक्षकाची गरज असल्याचं म्हटलंय। त्यावेळेचा आदिवासीचा काळ अत्यंत कठीण होता। कठीण परिस्थितीत वाहनाचे साधन नव्हते, राहण्याच्या सुविधा नव्हत्या, शाळेला इमारती नव्हत्या। त्या काळात शिक्षणाचं काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं। आत्ताचा काळ तुम्ही बघता ह्या फार सुविधा आहेत। त्या काळात इतकी बिकट परिस्थिती होती की राहण्यासाठी जागा नव्हती, मुलांना सुविधा देण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या आणि अनेक जण शिक्षक नोकरी सोडून जात होते। का तर आपला भाग सगळा दुर्गम होता, त्या भागात काम करण्यात अनेक अडचणी येत होत्या। त्या ठिकाणी सरांनी कोराडीचे सर म्हणजे राजा तालुक्यातले ग्रामीण भागातून त्यांना जाणीव होती, त्यामुळे ते त्या भागात राहून आदिवासी विकासमध्ये त्यांनी 30 वर्ष पत्रिका सेवा दिली। जुन्या काळात ते टिकून राहिले, त्यांच्या हातात अनेक पिढ्या घडल्या असतील। 30 वर्ष म्हणजे 30 पिढ्या त्यांच्या हातून आतापर्यंत घडल्या असतील। सर माध्यमिकला आहेत, सर सेवेवरून निवृत्त होत आहेत। सर आम्हाला आनंद पण होतोय, पण आता खरी आदिवासी विकास विभागाला आपल्यासारख्या लोकांच्या अनुभवाची गरज आहे। आदिवासी विकास विभाग सध्या फार अडचणीत आहे। आपल्याकडे कर्मचारी स्टाफ कमी आहे, नवीन भरती होत नाही, सगळीकडे अडचणी होतात। एक शिक्षक आपल्याला फार महत्वाचा आहे। एक शिक्षकावर गुणवत्ता अवलंबून असते। तुमच्यासारख्या विषय इंग्रजी हा फार महत्वाचा असतो, पण आता काय शासनाच्या नियमानुसार तुम्हाला सेवानिवृत्त व्हावंच लागेल आणि आम्हाला काहीच अडचण नाही। तुम्ही तुमचं इथून पुढचं आयुष्य सुखाचं आनंदाचं भरवड्यात जगावं। इथून पुढे तुम्ही आता आयुष्यभर आदिवासी विकासाला मदत केली, पण आता इथून पुढे कुटुंबाला न्याय द्यावा। तुम्ही आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुमचे 3 मुलं आहेत, उच्च शिक्षित आहेत। 3 मुलं तुमचे, एक लग्न झालेलं आहे, दोघांचे लग्न लवकर करावा आणि आता पूर्ण वेळ तुमच्या कुटुंबाला द्यावा आणि इथून पुढे तुम्ही जोडणे आता कुठेतरी यात्रेचा आनंद घ्यावा, परदेशवारी करावी असे सगळे म्हणतात। पण आता आदिवासी विकासमध्ये जे कर्मचारी राहतात त्यांना निसर्गाच्या संगत आपण राहिलेलो आहे, पण घरच्यांना आपण जास्त वेळ देत नाही। तर इथून पुढे तुम्ही हे जग सोडून दुसऱ्या जगात त्यांना घेऊन जरा आनंद घ्या, परदेशवारी करा, तीर्थस्थळी फिरा, कुठेतरी त्यांना पूर्ण वेळ देत जा। एवढं मी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पोपट गोसावींबद्दल विद्यार्थी, मान्यवरांनी आणि गोसावी समाजातील प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केलंय। पर्यंतची साथ संगत काळजात साठली, गतकाळातील स्मृती शोधत मन धावू लागले, शब्द झाले मुके सारे, अश्रू वाहू लागले। आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत। निरोपाचं भाषण करताना पोपट गोसावी यांनी आयुष्यातील अडचणी सांगितल्या, तसेच आई वडिलांना कधीच विसरू नका, त्यांची सेवा करा असं सांगताना पोपट गोसावी यांना दाय मोकळून रडू कोसळलं। यावेळी उपस्थितांचे डोळे देखील पाणावले आणि संपूर्ण सभागृह शांत झाला। माणूस म्हणून जर जगायचं असेल तर माणसाने संकटावर मात केली पाहिजे आणि आपलं जे काही काम असेल तुम्ही मनापासून करा, यश मिळणारच हा माझा ठाम विश्वास आहे। मित्रांनो, मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन की आपल्या जन्मदात्या आई बापाला विसरू नका। सगळं करा आयुष्यामध्ये, तुम्हाला वाटतं ते करा, तुम्हाला कोणी अडवणार नाही, पण आई वडील जर या जगातून गेले तर तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही।
त्यांच्याशिवाय आपण आयुष्य आनंदाने जगूच शकत नाही. असा एकही व्यक्ती नाही की ज्याला आई वडिलांची दररोज किमान एक वेळा तरी दिवसभरामध्ये आठवण येते. माझ्या जीवनामध्ये सेवा जीवनाचा एक सुंदर अध्याय बालमित्रांनो संपत आहे. वर्षानुवर्ष अति दुर्गम भागात मी सेवेचा प्रारंभ केला. मला भाषा कळत नव्हती तरी मी तिथे राहिलो. पण माझे सहकारी खूप खंबीर. तिथे म्हणे, सर तुम्ही घाबरायचं नाही, आम्ही आहोत. खूप त्यांनी मला सांभाळलं. आणि अशीच भरपूर माणसं मला या जगामध्ये भेटली. खूप अनुभव आले. अमूल्य अशी अनुभवाची शिदोरी मिळाली. माझी वाटचाल सुखद आणि यशस्वी आतापर्यंत मी केली. आजही मी नोकरीतून निवृत्त होत आहे, पण नात्यातून नाही. तुमचं प्रेम, स्नेह, आठवणी अशाच ठेवा. मला आवाज द्या, मी येणार. मात्र आज मी नोकरीतून निवृत्त होत आहे, तरी माझ्या हृदयामध्ये तुमच्या सर्वांबद्दल सदैव प्रेम राहील. आणि ज्या ज्या वेळेस कोणत्याही व्यक्तीला कुणापासूनही दूर केव्हाही जावं लागतं हे विसरायचं नाही. जन्मभराची शिदोरी झाली, आठवणींना उभारी आली. सेवानिवृत्ती ही शेवट नाही, नव्या पर्वाची तयारी नाही. बोललो असेल उलटून, झाल्या असतील चुका, विसरून सारे द्या आशीर्वाद, मनात काही ठेवू नका. मी फार निसंकोच मनाचा आहे. मी कधी कुणाविषयी जीवनामध्ये आतापर्यंत वयाच्या 58व्या वर्षापर्यंत अडी ठेवून वागलो नाही की देवा दुसऱ्याचं वाटोळ कर आणि माझं चांगलं कर. सर्वांचं चांगलं कर, त्यात आपणही येतो. फक्त एवढाच मंत्र लक्षात ठेवा, निरोप तुमचा घेताना हळूवार मन दाटून येते. तुमच्यासोबत घालवलेले क्षण परत उजाळा देऊन जाते आणि त्यावेळेच्या आठवणीने हळूवार मन दाटून येते. बरेच जण कामावर निवृत्त होत असतात, पण तुमची गोष्ट वेगळीच आहे. तुम्ही आमच्या मनावर राज्य करता. तुमच्यात मला साधेपणा, मदत करण्याची जिद्द आणि प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे हे मन जिंकून घेते. मी हळुवार मन दाटून येते. निरोप तुमचा घेताना हळुवार मन दाटून येते. निरोप तुमचा घेताना. धन्यवाद सर. निरोपात DS न्यूज 24 साठी अश्विन पुरी, साकोर.